उजळले भाग्याता इको बंद करा. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा Thank you.
समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगरणीतपानी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलासम विठ्ठलम चिंतयामि वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रे सीतानाथ समारंभात् श्रीरामाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण ते सद्गुरुचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन ह्याला पद्मनाभ जोडला विको एकदम बंद करून टाका यांचा राहू द्या माझा एकट्याचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संतपर या प्रकरणातला संतांचं दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कशाचा लाभ होतो याचं चिंतन सांगणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंगावर चिंतन होईलच तत्पूर्वी श्री क्षेत्र रायखोड तालुका भोकर जिल्हा नांदेड या आपल्या पुण्यभूमीमध्ये पुण्यक्षेत्रामध्ये श्री अखंड हरिनाम सप्ताह तथा सप्तांतर्गत शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न होते आणि ज्यांचं या कार्याला वरद हस्त आहेत आशीर्वाद आहेत प्रेरणा आहेत हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज सांडोळकर व हरिभक्तीपरायण हरिहर महाराज मरळकर यांच्या प्रेरणेने हा सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आहे।
पंचक्रोशीतील गायक वादक गुणीजन सर्व किती सुंदर वादन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं, सुंदर गायन आपल्याला ऐकायला मिळतं. आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस जरी असला परंतु लावणी मृदंग म्हणून अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. त्यामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तनाची सेवा बर का. महाराष्ट्राच्या ह्या कोपऱ्याला तुमचा तालुका आणि महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्याला आमचा तालुका, म्हणजे महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्याला नाशिक जिल्हा आहेत आणि ह्या कोपऱ्याला नांदेड जिल्हा. ह्या एवढ्या लांबून प्रवास करून आलो आणि तुमच्या पुढं आता काय सांगावं. मग इथं आल्यानंतर तुमचं जे दर्शन झालं, हनुमंताचं दर्शन झालं, साधू संतांचं दर्शन झालं. कदाचित न जाणो कोण साधू असू शकतो, कोण संत असू शकतो, म्हणून त्या साधूच्या दर्शनाचा लाभ आपल्या जीवनामध्ये जो प्राप्त होतो त्याचं चिंतन आपल्याला अभंगाच्या माध्यमातून करायचं आहे. मला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं, आमचे सूर्यनारायण दादा यांनी अहिल्यानगर या ठिकाणी आपली ज्ञानेश्वरी भावकथा चालू असताना फोन केला, महाराज आमच्याही गावामध्ये एक सेवा द्या. आणि आपलं कसं आहे, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, सेवकी सांगितले काम सेवकी करावे, सांगितले काम सेवकी करावे असंच आहे का. पण आता उलट झालंय ना. विठ्ठल 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 हो, म्हणून तुमच्या पुढे या ठिकाणी उपस्थित झालो. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचे संतप्र या प्रकरणातलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 ग्रंथ प्रमुख आहेत ज्याला प्रस्थानत्रयी म्हटलं जातं. कोणते कोणते ग्रंथ आहेत नाही माहिती. आपण हिंदू धर्मामध्ये राहतो ना, आपला हिंदू धर्म आहेत ना, आपल्या हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी आपल्याला माहीत असावी. हिंदू धर्माचे प्रमुख 3 ग्रंथ का ज्याला प्रस्थानत्रयी म्हटलं जातं ते आपल्याला माहीत असावे बरं का. पहिलं आहेत ब्रह्मसूत्र, दुसरं आहेत उपनिषद आणि तिसरं आहेत श्रीमद भगवद्गीता. ही आपल्या हिंदू धर्माची प्रस्थानत्रयी 3 ग्रंथ. विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्माचे हे 3 प्रमुख ग्रंथ आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे हे 3 प्रमुख ग्रंथ कोणते कोणते. गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथ महाराजांचा भागवत. कदाचित हिंदू धर्माचे ग्रंथ नाही आठवले तर चालतील, कमीत कमी वारकरी संप्रदायाचे ग्रंथ लक्षात ठेवा. गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथ महाराजांचा भागवत. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या 3 ग्रंथांमध्ये सर्वात अवघड ग्रंथ कोणता. इकडे एकही ग्रंथ वाचत नाही का तुम्ही. 3 ग्रंथ कोणते. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत. कोणता ग्रंथ अवघड आहे त्याच्यात. काहीच नाही. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये या मुली एवढे मुलं झाले का 3 वर्षाचे बोलायला लागतात. इकडं कसं काय बोलतात ना माणसं, नाही बोलती. कोणता ग्रंथ अवघड आहे. आता मागच्या हप्त्यामध्ये अहिल्यानगरला ज्ञानेश्वरी भावकथा झाली. त्या ज्ञानेश्वरी मध्ये किती भाषा आहेत. 56 भाषा आहेत. किती शोध लागले, असंख्य प्रकारचे वैज्ञानिक शोध, असंख्य. त्या ज्ञानेश्वरीमध्ये विषय नाही असा विषयच माऊलींनी ठेवला नाही. एवढा अमोघ ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरीतली जर ओवी आपल्याला अर्थाला अडकली, खालच्या ओवीचा आधार घेता येतो. नाही खालच्या ओवीचा तर वरच्या ओवीचा आधार घेता येतो. नाही वरच्या ओवीचा तर श्लोकाचा आधार घेता येतो. पण अर्थ समजून घ्यायला सोपं जातं. भागवताचं तसंच आहे. एखाद्या ओवीचा अर्थ नाही कळाला तर खालची ओवी आहेत, वरची ओवी आहेत, एकमेकीचा आधार घेता येतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग जर चिंतनाला घेतला
अर्थ काय काढायचा? अर्थ जर नाही समजला ना, खालच्या अभंगाचा, वरच्या अभंगाचा, मधल्या अभंगाशी काडी मात्र संबंध नाही. विठ्ठल 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 खालचा अभंग सांगतो तीर्थे धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तीर्थाला कशाला, तीर्थयात्रेला कशाला जातो, घरामध्येच आहेत. हे चिंतन एका अभंगामध्ये आणि दुसऱ्या अभंगामध्ये लगेच जव हे सकळ सिद्ध एवढं कशाला सांगितलं कळतंय ना? ओवीचा अर्थ लागू शकतो एक वेळेला, भागवतातल्या ओवीचा अर्थ, श्लोकाचा अर्थ लागू शकतो एक वेळेला, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग जर चिंतनाला घेतला, अर्थ जर नाही कळाला, खालच्या अभंगाचा अर्थ घेता येत नाही, वरच्या अभंगाचा आधार घेता येत नाही, आणि मग या अभंगाचा अर्थ लावायचा कसा? म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचे हे 3 प्रमुख ग्रंथ जरी अवघड असले, पण त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा सर्वात अवघड आहेत, आणि त्या अवघड असणाऱ्या गाथ्यातला हा अभंग. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मग शास्त्राने एक पद्धत आपल्याला सांगितली, एखादा विषय जर कळत नसेल, एखादं वाक्य जर कळत नसेल, तर त्याच्याकरता एक प्रक्रिया सांगितली, आणि त्या प्रक्रियेचं नाव आहे भूमिका. भूमिका कळते ना? प्रस्तावना, भूमिका. 2 जण मित्र गप्पा मारत असतात, अर्ध्या तासानंतर तिसरा येतो आणि तो निस्ताच पाहत बसतो, त्याला हेही कळत नाही तेही कळत नाही, काय गप्पा चालतात कळत नाही का? अचानक आलेला असतो, त्याला भूमिका माहित नसते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ जर कळून घ्यायचा असेल तर आपल्याला भूमिका पाहावी लागेल. भूमिका म्हणजे काय? मागे काय घडलं ते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही लईच कसे तरी माझ्याकडे पाहायला लागले, आता तुम्हाला थोडं इंजेक्शन देतोच मी. भूमिका म्हणजे काय माहिती का? भूमिका म्हणजे एखादं वाक्य जर कळलं नाही तर त्याच्या पाठीमागचा इतिहास. आता तुमच्याकरता सांगतो बरं का. सकाळची वेळ, भूमिका म्हणजे काय? सकाळची वेळ. सकाळी सकाळी आपण उठल्यानंतर महिलांना एक काम राहतं, उठल्या उठल्या काय सोबदार काय काम राहतं? मोबाईल बघा बरं का. कीर्तन संपल्यावर सकाळी उठल्या उठल्या काय काम असतं? सगळे झाड लोक सगळं झालं का मुलांचा डबा बनवायचा, त्या पतीचा डबा बनवायचा. म्हणजे काय करावं लागतं? स्वयंपाक. इकडे करतात ना, सकाळी स्वयंपाक करायचं काम चालू असतं. आणि मग स्वयंपाक करता 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 तिचा नवरा पळत पळत येतो आणि तिला ओरडतो, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, तुला अजिबात. अहो ती म्हणते झालं काय ते तर सांगा, तुला कळत नाही, तुला अक्कल नाही, किती गोंधळ घातला मुलांनी, असं कोण म्हणतं? कळतंय ना आमच्या नाशिकची भाषा. तो नवरा बायकोला म्हणतो तुला कळत नाही, तुला अक्कल नाही. अहो झालं काय ते तर सांगा. पत्नी पतीला विचारते, आणि मग तो पती पत्नीला म्हणजे नवरा बायकोला काय सांगतो तुम्ही फक्त लक्षपूर्वक ऐका. बायको म्हणते अहो झालं काय ते सांगा. मग तो नवरा बायकोला सांगतो किती गोंधळ घातला या पोरांनी आपल्या, अरे तुझ्या मुलाने आणि माझ्या मुलाने आपल्या मुलाला मारलं. तुम्ही जागे आहे ना? जागे आहे ना? काय म्हटला तो? तुझ्या मुलाने, बायकोला म्हणतोय तो,
तुझ्या मुलाने आणि माझ्या मुलाने कोणाला मारलं? आपल्या मुलाला. कळलं का वाक्य? हो, त्याच्याकरता मग भूमिका ऐकावी लागेल. विठ्ठल 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 आणि त्याची भूमिका छोटी आहे. तिचं दुसरं लग्न, याचंही दुसरं लग्न, दोघं घटस्फोटीत. आणि पहिल्या लग्नापासून दोघांना एक एक मुलगा झालेला होता. पाहुण्या रावळ्यांनी जमवलं. या जमवल्यानंतर त्यांना 1 वर्षानंतर एक मुलगा झाला. पहिल्या झालेल्या दोघांनी नंतर झालेल्या त्या मुलाला मारलं. ही झाली भूमिका त्या वाक्याची. विठ्ठल 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 वाक्य छोटं राहतं पण कळत नाही. कळून घेण्याकरता भूमिका ऐकावी लागते. मग सामान्य वाक्य जर आपल्याला भूमिकेशिवाय कळत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे हे शब्द म्हणजे काय आहेत? वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा इराने वावा. म्हणजे वेदाचं तत्व जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या ग्रंथामध्ये आणलं, तो ग्रंथ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा. आणि त्या गाथ्यातला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आता अभंगाची प्रस्तावना आहे का बरं का? अभंग कधी असे आपोआप नाही तयार झाले. प्रत्येक अभंगाला प्रस्तावना आहेत, प्रत्येक अभंगाला भूमिका आहेत आणि प्रत्येक अभंगाला कारण आहेत. कारण शास्त्रीय सिद्धांतच असा आहेत, कारणाशिवाय कार्य घडत नाही. कारणाशिवाय कार्य घडतच नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या अर्थी हा अभंग लिहिला त्या अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे. मग काय कारण आहेत? तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाकडे पाहिलं. समाजाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. कोणती? ज्या साधना करता, ज्या कारणा करता हा जीवात्मा मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला ना, ते कारणच विसरून गेला. मग ज्या वेळेला जीव कारण विसरतो ना, महाराज वर्णन करतात, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, हे पतते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाकडे पाहिलं. अरे ज्याच्या करता तो मृत्यू लोकांमध्ये आला ते कारण तर विसरून गेला. कशा करता आला? इथं देवडणूक लढवायला. कशा करता आला? बंगला बांधायला. कशा करता आला? गाड्या घ्यायला. कशा करता आला? जमिनी वाढवायला. तुकाराम महाराज म्हणतात नाही 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 नाही, हा मृत्यू लोकांमध्ये केवळ आणि केवळ हा 84चा फेरा चुकवण्याकरता आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती करता इथं आला. विठ्ठल विठ्ठल. एक गोष्ट लक्षात घ्या बरं, आपण आलो भगवत प्राप्ती करता. भगवत प्राप्ती देव समोर आहेत, जीवात्मा इथं आहेत आणि या जीवात्म्याला ती भगवत प्राप्ती होत नाही. कारण जर काय असेल, त्या देवामध्ये आणि या जीवामध्ये दोघांच्या मध्ये एक प्रतिबंध तयार झाला आहे आणि त्या प्रतिबंधाचं नाव आहे संसार. प्रतिबंधाचं नाव काय? संसार. या संसारामुळं जीवाला त्या देवापर्यंत जाता येत नाही. मग जीवाला देवापर्यंत नेण्याचं काम जे साधन करतय, जे तत्व करतय, ते तत्व म्हणजे संत. विठ्ठल विठ्ठल. संतान विना देवाची प्राप्ती घडणं अशक्य आहे. आमचे एकनाथ महाराज म्हणतात, हरे प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. हरे प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे
महाराज म्हणतात संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदशास्त्रावर हात करून सांगतय संतांशिवाय देवाची प्राप्ती घडणं अशक्य आहे. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, सत्संगेन परमप्राप्य, सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. त्याच्या खाली नाथबाबा लिहितात बरं का, सत्संगती वेगळे जाणं, तात्काळ पावावया माझीची स्थान, अनेक नाहीच साधन सत्य जाणं उद्धवा. उद्धवा, माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव राजमार्ग आहेत, आणि त्या राजमार्गाचं नाव आहे संत, नाहीतर अन्यथा प्राप्ती नाही. विठ्ठल हो. आणि मग ज्याच्या जीवनामध्ये संत येतात, मग तो किती पापी असू द्या, कसाही असू द्या, नाही तर कसाही पण असू द्या. कसाई काय एक तर कसाही असू द्या, नाही तर कसाही असू द्या, त्याला संत जर भेट झाली ना, त्याला देवाची प्राप्ती होते. माझ्या पदरचं नाही बरं का. वाल्या कोळे पातके भूमंडळी, वाल्या कोळ्या एवढा पापी होता का हो कुणी? कोण भेटलं वाल्या कोळ्याला? संत भेटले ना. मग एक गोष्ट लक्षात घ्या, देव, संत आणि जीव यांचा संबंध लावत असताना असा संबंध लावा, देव म्हणजे न्यायाधीश आहेत, जीव हा आरोपी आहेत, आणि संत हे वकील आहेत. विठ्ठल विठ्ठल हो. संत वकील का बरं म्हटलं माहितीये का? वकील का म्हटलं मी? कारण वकिलाचं काम एकच, कसाही आरोप असू द्या, कोणताही असू द्या, पण त्या आरोपीला त्या आरोपातून मुक्त करण्याची जबाबदारी वकिलाची असते. म्हणून वाल्या कोळी आरोपी मोठा होता, भूमंडळामध्ये सर्वात मोठा डॉन वाल्या कोळी. पण वकील कसा भेटला? नारद मुनी. नारद मुनी म्हणजे नारदाची एकही पण काडी फेल नाही बरं का, एकही पेन फेल नाही. नारद महर्षीना नारदानी जेवढ्या पिना मारल्या त्या सगळ्यांमधून जगताचं कल्याण झालं. आपण घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेले कागद राहतात ना, कागद कळतात ना, आणि ते कागद जर एका ठिकाणी जमा करायचे म्हटले आणि जमा केले का त्यांना काय मारतो आपण? पिन मारतो. आणि पिन मारल्यावर काय होतं? अस्ताव्यस्ते असलेले कागद पिन मारल्यावर एकत्र राहतात. आणि जर आपण एखाद्या घरामध्ये पिन मारली तर आपली पिन लई भारी, एकत्र असलेले वाहिले निघतात. एवढा तर पराक्रम आपला. विठ्ठल हो. म्हणून वाल्या कोळी पापी होता, पण वकील चांगला मिळाला. आणि वकिलाचं काम एक असतं बरं का, वकील लय हुशार. आता तुमचे चेहरे पाहून वाटत आहे एखादा दृष्टांत सांगावा, पण तुम्ही म्हणाल एवढे लांबून तुम्ही आम्हाला काय गोष्टी सांगायला आले का? एक दृष्टांत सांगतो आता तो तुमच्या करता. विठ्ठल विठ्ठल इकडे कांदे पिकवतात का? कांदे होतात का? कांदे होतात ना. पूर्वीच्या काळी असे कांदे पिकवले म्हणजे आंब्यासारखे पिकवणं नाही बरं का, पिकवणं म्हणजे उगवणं. आणि मग ते कांदे शेतामध्ये तयार झाले का माणसं बैलगाडीमध्ये विकायला न्यायचे. तुमच्याकडे कसे विकतात मला माहित नाही, पण आमच्याकडे जुन्या काळामध्ये त्या बैलगाडीमध्ये कांदे टाकायचे आणि मार्केटला विकायला न्यायचे. रोज एक शेतकरी तो कांदे बैलगाडीमध्ये टाकून विकायला न्यायचा. पण एक दिवस अशी गंमत झाली, उशीर झाला जायला. मग ती बैलगाडी उशीर झाला, निलाव संपून गेले, बाजार संपून गेला, आणि तेवढ्यामध्ये तो मार्केटमध्ये पोहोचला. व्यापारी म्हटला, शेतकरी दादा एवढा उशीर चालत नाही, निलाव संपून गेला, बाजार संपून गेला. शेतकरी दादा म्हटलं काही करा, पण माझे एवढे कांदे घ्या. म्हटलं एक काम करा, आता निलाव तर संपून गेला, कालच्या भावामध्ये देत असेल तर मी घेतो. म्हटले चालेल. मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, काल 3000 रुपये क्विंटलनी मला कांदे विकले माझे. मग 3000 गुणिले 5 क्विंटल कांदे गाडीमध्ये होते. 3 गुणिले 5 किती झाले?
15,000 रुपये काल मला मिळाले. आज जर 15,000 रुपये भेटत असेल तर द्यायला काही अडचण नाही, असं शेतकरी बोलला. म्हटले ठीक आहेत. मग त्या व्यापाऱ्याने काय केलं, पट्टी बनवली. 5,000 रुपयाला गाडी मोजून, बर का, मोजून बिजून काहीच नाही, काल मोजलेली होती, कालचा भाव ठरलेला होता, कालच्या एवढेच कांदे होते. आणि मग त्या व्यापाऱ्यांनी पट्टी बनवली कांद्याची. 5,000 रुपयाला गाडी, पट्टी काय बनवली, 5,000 रुपयाला गाडी. आणि मग एका हातामध्ये पट्टी कांद्याची आणि एका हातामध्ये पैसे शेतकऱ्याच्या ताब्यात. घेऊ नका तुम्ही, पण सांगतो मी. आणि मग 5,000 रुपये पट्टी शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये दिल्यानंतर व्यापारी म्हटला, शेतकरी दादा आता उतरा खाली. म्हटले उतरा खाली म्हणजे कांदे कुठं वाटायचे? म्हटले ते बाकीचं माहित नाही, पट्टी बघा, या पट्टीवर लिहिलेले आहेत 5,000 रुपयाला गाडी. एका कोपऱ्यामध्ये शेतकऱ्याची सही, एका कोपऱ्यामध्ये व्यापाऱ्याची सही, दोघांच्या सह्या आहेत, पैसे दिल्याची सही आहेत, कबुलीची सही आहेत. आणि मग आता तुम्ही काय करा, बैलगाडीच्या खाली उतरा. शेतकरी म्हटलं मला तर फसवलं यांनी. 5,000 रुपयाला कांदे विकले मी, आणि यांनी काय लिहून घेतलं, दृष्टांत कळतोय ना. पण 5,000 रुपयाला काय लिहून घेतलं, गाडीच लिहून घेतली. पण त्याने विचार केला तर समोरच वकिलाचं एक ऑफिस आहे, दुकान नाही म्हटलं मी, ऑफिस आहे. पळत पळत गेला, वकिलाला सांगितलं, वकील साहेब मला एका व्यापाऱ्याने फसवलं. वकील म्हटलं झालं काय ते मला समजून सांगा. मग त्या शेतकऱ्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली, असं असं घडलं. वकील म्हटला काळजी करू नका, तुमचे पैसे, तुमची बैलगाडी, तुमचे कांदे सगळीचे सगळे मिळवून देतो, चला माझ्याबरोबर. मग त्या शेतकऱ्याला घेऊन वकील दादा व्यापाऱ्याजवळ आला. म्हटले का हो व्यापारी दादा, आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना फसवता. म्हटले काय झालं बघा, तुमची पट्टीवरती बघा, एका कोपऱ्यामध्ये शेतकऱ्याची सही, एका कोपऱ्यामध्ये व्यापाऱ्याची सही. 15,000 रुपये तुम्हाला लिहून दिलेले आहेत, 3×5 = 15. मग त्या वकिलाने चिठ्ठी बघितली, सह्या तर बरोबर आहेत, सगळं बरोबर आहेत, पैसे दिल्याची सही आहेत, एका कोपऱ्यामध्ये शेतकऱ्याची सही आहेत, एका कोपऱ्यामध्ये व्यापाऱ्याची सही आहेत. आणि कोर्टामध्ये पण या चिठ्ठीचं काही चालणार नाही, ही केस तर वकील आपले व्यापाऱ्याकडून लागल. पण वकील व्यापारी दादा 5,000 रुपयाला गाडी लिहून घेतली तुम्ही, पण त्याच्यामध्ये कांदा शब्द कुठं दिसत? शेतकरी दादा तुम्ही एक काम करा, पहिले कांदे खाली ओतून या, दुसऱ्या खळ्यावर विका. त्या शेतकऱ्यांनी बैलगाडी जुंपली, दुसऱ्या खळ्यावर कांदे विकले, ते 15,000 रुपये. आणि पहिले 15,000 रुपये आता खिशात किती झाले? 30. किती झाले? काल किती मिळाले होते? नाही सॉरी, 3,000 रुपये क्विंटल ना. मला फसू नका बरं का, आमचा जिल्हा जरी नाशिक असला तरी. विठ्ठल विठ्ठल. हो, काल संपूर्ण गाडीचे 15,000 रुपये आले होते, आज किती आले? पहिले 15 आणि आत्ताचे 30,000 रुपये खिशामध्ये शेतकऱ्यांनी घातले. आणि मग पुन्हा त्या व्यापाऱ्याजवळ आणि वकिलाजवळ हजर, बैलगाडी घेऊन तयार. वकील साहेब म्हटले, व्यापारी दादा 15,000 रुपयाला गाडी तुम्ही लिहून घेतली, पण याच्यामध्ये बैल शब्द कुठं दिसत? सोड बैल, जाऊ दे घरी. मग ते शेतकऱ्यांनी बैल सोडला, नेला ना घरी. दोन्ही बैल घरी नेऊन बांधले, पुन्हा बैलगाडी जवळ हजर. पुन्हा वकील म्हटला, व्यापारी दादा 15,000 रुपयाला गाडी, पण याच्यामध्ये चाक शब्द कुठं दिसत नाही. खोल चाक, खोलले ना चाक, ते दोन्ही चाक उचलले आणि घरी नेऊन सोडले. पुन्हा तो शेतकरी दादा वकिलाजवळ, व्यापाऱ्याजवळ. वकील म्हटला, व्यापारी दादा 15,000 रुपयाला गाडी, पण याच्यामध्ये 60 शब्द कुठं दिसत? 60 कळते ना, साठा, फाळणा. खोलतो. आणि त्या व्यापाऱ्याने, त्या शेतकऱ्यांनी खोलला, तो नेला घरी. पुन्हा आला त्या व्यापाऱ्याजवळ. वकील म्हटला, व्यापारी दादा 15,000 रुपयाला तुम्ही गाडी लिहिली, पण याच्यामध्ये जू शब्द कुठं दिसत? जू तर कळतंय ना, खोल जू, ने घरी.
जुई खोललं, फाळे खोललं, साठी खोलली. त्या वकिलाने त्या व्यापाऱ्याला शिवळं सुद्धा ठेवलं. याला म्हणतात वकील. विठ्ठल विठ्ठल. वकील म्हणजे काय? कधीच स्वतःवर बाजू येणार नाही. किती आरोप गहन असू द्या, त्या आरोपातून मुक्त करण्याची जबाबदारी वकिलाची असते. तसे आमचे संत आहेत. एका वकिलाचं कुत्र सुटलं, रविवारचा दिवस. आज कोणवार आहे? रविवारच आहे का? गावात आहे का वकील कोणी? नाही ना? मग बरं आहे. त्या वकिलाचं कुत्र सुटलं. बरं, ते नुसतं सुटलं नाही, गल्लीमध्ये पळू लागला. सगळा धुमाकूळ गल्लीमध्ये. बरं, ते पळताना पळत एका मांजराच्या माग लागलं. कोणाच्या माग? मांजराच्या माग. मांजर पुढं आणि कुत्र त्याच्या माग. मांजर पळता पळता एका घरामध्ये घुसलं. त्या घरामध्ये 4 मित्र क्रिकेट बघत होते. भला मोठा 50,000चा टीव्ही. आणि ती टीव्ही बघत होते. टीव्ही बघता बघता मांजराने जशी उडी मारली, थेट त्या टीव्हीच्या खाली जाऊन बसलं. त्या दरवाजामधून जशी उडी मारली, थेट टीव्हीच्या खाली आपोआप जाऊन बसलं. पण कुत्र्याने जशी उडी मारली ना, खळखळलं ग टीव्हीवर. एवढा हळूच नाही आवाज झाला. जसा टीव्ही असा टीव्ही फुटला. खळकन आवाज झाला. 50,000चा टीव्ही खळकन फुटला. आणि मग मित्र म्हणू लागले, का रे, आता टीव्ही तर कुत्र्याने फोडला. कुत्र तर काय भरून देऊ शकत, कारण पशु काय पाप पुण्य जाणती. अहो, पशुवर केस सुद्धा होत नाही. म्हटले असं नाही, त्याला पण एक रूल आहेत, कायदा आहेत. ज्या कुत्र्याच्या गळ्याला पट्टा आहेत त्याचा कुणीतरी, ज्या कुत्र्याच्या गळ्याला पट्टा नाही त्या कुत्र्याला मालक नाही. त्या कुत्र्याला काय म्हटलं जातं? ज्याच्या गळ्याला पट्टा नाही त्याला काय म्हटलं जातं? काय? तुम्हाला पट्टा कळतो का? पण पट्टा कळतो ना? ज्याच्या गळ्याला पट्टा नाही. आता आपल्या गळ्याला पट्टा आहे म्हणून आपल्याला कोणीतरी मालक आहेत. ज्याच्या गळ्याला पट्टा नाही त्याला आमच्या इकडे मोकार म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग गळ्याला ज्या कुत्र्याचा पट्टा असतो त्याला कुणीतरी मालक असतो. आणि त्याच्याकडून जर नुकसान झाली तर त्याच्यावरती केस लागू पडते. मग ते म्हटले, अरे याच्या गळ्यात तर पट्टा आहेत, खोली बंद करा आणि बाहेर निघा. आणि मग एकाने म्हटलं, अहो हे कुत्र तर आपल्याच गल्लीतलं आहे. म्हटलं कोणाचं? अहो वकिलाचं कुत्र आहे. आणि मग या तिघांनी काय केलं, दरवाजा बंद केला, कुत्र्याला कोंडलं मधी आणि गेले वकिलाकडं. आता रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. वकील अंगणामध्ये खुर्चीवर मस्तपैकी असे आरामात पेपर वाचत होते. हे चौघ गेले समोर. राम राम श्याम श्याम झाला. वकिलाने विचारलं, एवढे सकाळी सकाळी काय काम काढलं? म्हटले काही नाही. त्यांनी सांगितलं नाही बरं का टीव्ही फोडला. त्यांनी एकच विचारलं, साहेब आमचा एक प्रश्न आहे, तुम्हाला सल्ला विचारायला आलो. म्हटले काय सल्ला आहे विचारा. म्हटले का हो, एखाद्या कुत्र्याने एखाद्या पशुने जर एखादी नुकसान केली, 5-50 हजाराची भरपाई मिळते का कोर्टामध्ये? वकील म्हटला, बघा, कुत्र किंवा पशु जर पाळीव नसेल तर त्याच्याकडून त्याच्यावर केस लागू पडत नाही. तो जर पशु पाळीव असेल, त्याला जर कुणी मालक असेल आणि त्या कुत्र्याकडून किंवा त्या पशुकडून जर तुमची नुकसान झालेली असेल तर कोर्टामध्ये केस लढवल्यानंतर त्याची भरपाई मिळते. म्हटले मग कुत्र्याने जर फोडला टीव्ही तर त्याची भरपाई मिळते का? म्हटले हो. त्याचं मालकाचं नाव माहितीये का? म्हटले हो. मग नक्की मिळेल. किती हजाराचा टीव्ही फुटला? वकिलाने विचारलं. यांनी सांगितलं 50,000चा. वकील म्हटलं काळजी करू नका, 70,000 सांगा. किती सांगा? वरचे 20 मी घेतो, तुमचे 50 तुम्ही घ्या. म्हटले साहेब एवढे 70 नको, 50च पाहिजे, पण कुत्र तुमचं होतं. मग 50च द्या, पण इथं देता का कोर्टात देता?
वकील म्हटलं तर यांनी तर गाडी आपल्याच खाळ्यावरून आणून सोडली. आता काय करायचं? पण तो वकील होता, तो काय आपल्यासारखा गरमाळे नव्हता. तो म्हटला बघा 50,000 रुपये इथं काय आणि कोर्टात काय, मला काय चुकणार, पण मला एक पहिल्यांदा माझं कुत्रं पाहू द्या माझंच आहेत का. म्हणून तिथं जाऊन बघितलं, कुत्रं बांधलेलं होतं रूम मध्ये, टीव्ही फुटलेला होता, साक्षीदार सगळे हजर होते. सगळं कळालं त्या वकिलाला, पैसे तर काय मला चुकणार नाही. मग ते 4 जण म्हटले इथं देता का कोर्टात देता. वकील म्हटला मला इथंही चुकणार नाही आणि कोर्टातही चुकणार नाही, पण माझी सल्ला सांगायची फी 80,000 आहे. तुमचे 50 काढून घ्या, 30,000 रुपये इथं देता का रविवारी देता पुढच्या. माझी सल्ला सांगायची फी किती आहे? 80,000. त्यातले तुमचे 50 काढून घ्या, 30,000 रुपये ह्या रविवारी देता का पुढच्या रविवारी देतात, याला म्हणतात वकील. विठ्ठल विठ्ठल. हो, तसं भगवान परमात्म्यापासून तयार झालेला हा जीवात्मा, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानेंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. भगवान परमात्म्याचा अंश विको देऊच नका कधी पुन्हा. भगवान परमात्म्याचा अंश जरी हा जीवात्मा असला, पण इथं आल्यानंतर दुःख भोगतो. अंश कोणाचा? इकडं पहा, अंश कोणाचा आहे? हा जीव भगवान परमात्म्याचा. आणि भगवान परमात्मा कसा आहे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, हे माझ्या पांडुरंगा सारे खातो, माझ्या पांडुरंगा सारे खातो, माझ्या पांडुरंगा सारे खातो, माझ्या पांडुरंगा सारे. खरं सांगा, हा जीवात्मा जर देवाचा अंश असेल आणि त्याचा अंश असलेला जीवात्मा भगवान परमात्मा सुखरूप, आणि आपण कसे? आपण कीर्तनात सुद्धा तोंड सोडून दाव्याला कसे बसा त्या सांगा. अंश जर देवाचे आपण अंश असाल तर देव जर सुखरूप, आपण दुःखरूप का? आपण जर देवाचे अंश असेल, देव जर सुखरूप असेल आणि आपण जर दुःखरूप असेल, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असलं पाहिजे. मग ते कारण काय? आणि ते कारण आहेत देवाच्या आणि जीवाच्या मध्ये असलेला जो प्रतिबंध आहे संसाराचा, ते संसार एकमेव कारण. विठ्ठल विठ्ठल. खरं सांगू का, देवाला प्राप्त करण्याची गरजच नाही. आमच्या वेदांत दर्शनामध्ये, वेदांत साहित्यामध्ये देवाला प्राप्त करायची गरजच नाहीये, तो प्राप्तच आहे. अप्राप्ताची प्राप्ती नाही, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. पण झालं काय, नदीवरती शेवाळ येतं. नदीवरती काय येतं? शेवाळ येतं. आणि त्या शेवाळामुळंच पाणी झाकल्या जातं. शेवाळ कोणामुळे येतं? नदीमुळंच येतं. आणि झाकतं कोणाला? पाण्यालाच झाकतं. पाण्यापासूनच तयार झालेलं शेवाळ पाण्यालाच झाकतं. तसं आपल्याला एक डोळ्याचा आजार होतो. डोळ्यापासून एक पदार्थ तयार होतो आतल्यात, आणि तो डोळ्यानंच झाकतो. तसं भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहेच. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. का बरं आपल्याला दिसत नाही तो?
एक गोष्ट लक्षात घ्या, एकतर लई लांबची गोष्ट दिसत नाही, नाहीतर एकदम जवळची गोष्ट दिसत नाही. तुम्ही एकदम डोळ्याच्या एकदम जवळ एखादी वस्तू घेऊन दिसणार नाही, आणि एकदम 50-100 किलोमीटरवरती ठेवा तरी दिसणार नाही. का? एकतर एकदम जवळचं दिसत नाही, नाहीतर एकदम लांबचं दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून शास्त्रामध्ये अप्राप्ताची प्राप्ती नाही, ही प्राप्ताचीच प्राप्ती आहे, पण स्वतःला कळत नाही ना. देव आपल्या जवळ आहे पण आपल्यालाच कळत नाही. देव आपल्या हृदयात आहेत पण आपल्यालाच कळत नाही. देव आपल्या समीप आहेत पण आपल्यालाच कळत नाही. मग जर आपल्याला कळत नसेल, दुसरा सांगत असेल तर ते आपण ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून तर हे संत काय करतात, भल्या पहाटे आपल्याला उठवण्याचं काम करतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख भावे था जन्माच्या, सुख भावे था जन्माच्या, नामदेव महाराज या अभंगातून आपल्याला जाग करतात. जाग. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जाग कोणाला केलं जातं? झोपणाऱ्याला का जागा असणाऱ्याला? जाग कोणाला केलं जातं? बरं, ते नाही कळलं तुम्हाला, तुमचं विचारतो. तुम्ही आता जागे का झोपलेले? जागे का? नक्की का? मी तुम्हाला सिद्धच करून देतो, तुम्ही सगळे झोपलेले आहेत. जगतामध्ये 2 तत्व आहे बरं का. एक आहे देव आणि दुसरा आहे संसार. नीट लक्षात ठेवा बरं का. तुम्ही जागे म्हटले, एक आहे देव, दुसरा आहे संसार. याच्यातलं खरं काय आणि खोटं काय? झाले गप. देव खरा आणि संसार खोटा. नक्की ना? 100%. बर, आता सगळ्यांचं उक्त तुम्ही एकट्यानेच घेतलंय. देव खरा आणि संसार खोटा. मग आता माझा तुम्हालाच प्रश्न आहे, आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त काळ आपण देवाला देतो का संसाराला देतो? खऱ्याला देतो का खोट्याला देतो? मग आपण जागे का झोपेल? विठ्ठल विठ्ठल. आपण दिसायला जरी जागे असलो पण खऱ्या अर्थाने झोपलेले आहेत. खऱ्या अर्थाने आपण झोपलेले आहेत. जोपर्यंत आपलं आत्मज्ञान होत नाही, जोपर्यंत आत्मजागृती होत नाही, तोपर्यंत हा संसार आपल्याला खरा वाटतो. कारण हा संसार शास्त्राने खोटा सांगितलेला आहे, काल्पनिक सांगितलेले आहेत, लटिका म्हटलेल्या आहेत. शंकराचार्य लिहितात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटी भी ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव न परवा. माऊली लिहितात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. ये वाया ये रजार हरि वीणा, वाया ये रजार हरि वीणा, वाया ये रजार हरि वीणा, हरि वीणा, हरि वीणा. हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. वाया ये रजार हरि वीणा, हरि वीणा, वाया ये रजार हरि वीणा, हरि वीणा, हरि वीणा. ए हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. माऊली काय म्हटले?
हरिपाठामध्ये लटिका व्यवहार. सर्व हा संसार. लटिका म्हणजे काय? लटिका म्हणजे काय? खोटा. मग कीर्तन झाले काय विचार आहे तुमचा? लटिका म्हणजे खोटा. पण शास्त्रामध्ये 3 अवस्था सांगितल्या: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. ज्या अवस्थेमध्ये मनुष्य राहतो ती अवस्था त्या मनुष्याला ती खरीच वाटते. मग जोपर्यंत आपण संसारामध्ये आहेत ना तोपर्यंत हा संसार खोटा जरी असला पण भासताना मात्र आपल्याला तो खरा भासतो. विठ्ठल हे जर नाही कळालं तर तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो, स्वप्न खरं का खोटं तुम्हाला कोणालाच पडत नाही का? बरं सुखी तुम्ही. समजा 50 लाखाची जर लॉटरी स्वप्नामध्ये लागली, 50 लाखाची लॉटरी कुठं लागली? स्वप्नात. बँकेत गेल्यावर मिळते का? नाही. इकडे मिळत नाही का? भोकरला नाही, नांदेड, जालना कुठंच नाही का? पण मी सांगितलेली पद्धत जर वापरली ना बँकेत गेल्या गेल्या तुम्हाला जीएसटी कापून बाकीची उर्वरित रक्कम मिळेल. फक्त मी सांगितलेली पद्धत वापरा. 50 लाखाची लॉटरी जर स्वप्नामध्ये लागली, बँकेतून जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर फक्त मी सांगितलेली पद्धत वापरा. मला 1 रुपया त्याच्यातला देऊ नका. पण पद्धत काय वापरा माहिती का? सकाळी उठून बँकेत नका जाऊ, स्वप्नातच बँकेत जा. आता मिळेल का नाही? स्वप्नातल्या बँकेत मिळेल ना. कारण ज्या अवस्थेमध्ये मनुष्य राहतो ती अवस्था त्यावेळेला ती खरीच वाटते. त्याच्यातून बाहेर आलं का मग ती अवस्था खोटी ठरते. तसं हा संसार जोपर्यंत या संसारामध्ये आपण राहतो तोपर्यंत तो खरा भासतो, तोपर्यंत तो खरा वाटतो. याच्यातून आपण ज्या वेळेला बाहेर जाऊ, याच्यातून ज्या वेळेला आत्मज्ञान होईल, याच्यातून ज्या वेळेला तत्वज्ञानाचा बोध होईल त्यावेळेला हा संसार खोटा. विठ्ठल विठ्ठल. हो, पण हे तत्वज्ञान सांगल कोण? हे तत्वज्ञान सांगणारं तत्व या जगतामध्ये फक्त एकच आहेत, एकच तत्व आहेत. म्हणून सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तद्रचेते चिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम करू. भगवान परमात्म्याच्या आणि या जीवात्म्याच्या मध्ये असलेला संसार जर बाजूला काढायचा असेल तर फक्त एक तत्व, तो संसार बाजूला काढण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहेत. ते तत्व म्हणजे संत आहेत. आता या पडद्याच्या माग काय तुम्हाला दिसतंय का? दिसतंय का पडद्याच्या माग? नाही दिसत. मग काहीच नाही का त्याच्या माग? आहे, पण आपल्याला दिसत नाही का? आपल्यामध्ये आणि त्या वस्तूमध्ये या पडद्याचं अज्ञान आहे, पडद्याचं आवरण आहे. तसं देवात्मा आणि जीवात्मा हे दोघंही सिद्ध आहेत, पण या दोघांच्या मध्ये संसाराचं आवरण आलेलं आहे. मग ते संसाराचं आवरण बाजूला करण्याचं काम जे संत करतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, एकदा का त्या संतांचं दर्शन झालं त्याचे परिणाम ऐका अभंगाचं दुसरं. उजळले भाग्य संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. हे पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला,
कमळातून ब्रह्मदेवाच्या माध्यमातून जगताची त्याला पद्मनाभ म्हटलेलं आहे. ज्याची नाभी कमळी जन्म चतुरांना असाही उल्लेख आहेत. किंवा एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. अनेक ठिकाणी त्या भगवान परमात्म्याला ही नावं पडलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून संत दर्शनाचा पहिला लाभ आहे, ज्याच्यापासून आपण अलिप्त झालो त्या देवाचं पहिलं देवाची प्राप्ती. पद्मनाभ जोडला म्हणजे मिळाला. आणि मग जीवनामध्ये काय परिवर्तन होतं व एखाद्या संतांचं दर्शन झाल्यानंतर? जीवनामध्ये संतांचं दर्शन झाल्यानंतर काय काय परिणाम होतात, त्यातले 2 प्रमुख परिणाम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. संत दर्शन झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये 2 परिणाम प्रमुख होतात बरं का. पहिला परिणाम ऐका. पहिला परिणाम काय? उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. आता भाग्य मी सांगेल नंतर, पहिल्यांदा चिंता ऐका. चिंता म्हणजे काय? चिंता म्हणजे काय? सकाळी उठल्यावर स्वयंपाक काय करायचा, सकाळी उठल्यावर भाजी कोणती, ही चिंता का हो? चिंता कोणती? आणि चिंता शब्दच असा आहे. आमच्या एका भाष्यकाराने असं लिहिलेलं आहे, चिंता एवढी घातक, एक वेळेला चिता बरी. बर का, एक वेळेला चिता बरी म्हटले का बरं? अहो, ती चिता एकदाची जाळून मोकळं करते, पण चिंता मात्र क्षणोक्षणाला जाळते. आणि दोघांमध्ये फरक काहीच नाही, फक्त एका टिंबाचा. चिता चिंता समख्याता, बिंदू मात्रेन विशेषता. चिंता
जिवंत माणसाला जाळते आणि चिता मृत माणसाला जाळते. म्हणून चिंता चांगली नाही बरं, पण चिंता आपण केल्याशिवाय राहत नाही. बरं, चिंता कशाची करतो? ज्याची नाही त्याची चिंता करतो. का तुकाराम महाराजांसारखी करतो? तुकाराम महाराज चिंता करत होते. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निशेषी. असे त्या काय झालं रे भाऊ, कसली चिंता याला? विठाल विठाल आपल्या पाठीमागे फक्त एकच चिंता, का आपल्याला सुख मिळालं पाहिजे. आपल्याला गरज कशाची? सगळ्यात जास्त आपण दिवस रात्र कशाच्या मागे धावतो? खरं सांगा, तुम्ही कशाच्या मागे धावता? सकाळ संध्याकाळ दुपार तिपार पहाटे रात्रीचं काम करतात, दिवसा काम करतात, संध्याकाळचं काम करतात. कशा करता? काय मिळवण्याकरता? काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक जण सुखाची इच्छा, सुखाची प्राप्ती करण्याकरता प्रत्येक जण धावतय. मिळतं का? मिळतंय? कोणाला मिळालं का आजपर्यंत? ज्याची आपण चिंता करतो, ज्याची आपण अपेक्षा करतो, मिळतंय आजपर्यंत? कोणाला मिळालं? मी आळंदीला असताना मला विचारसागर नावाचा ग्रंथ होता शिकायला बरं का. त्याच्यामध्ये दृष्टांत ऐकला मी. हरिण चरायला जातं. हरिण चरायला कुठे जातं? मॉलमध्ये. असं मॉलमध्ये माळरानाला जातं. माळरानाला. मग माळरानाला हरिण चरायला गेलं उन्हाळ्याचे दिवस. चरतं चरतं त्याला काय लागते? तहान लागते. आणि मग त्याला पाणी प्यायचं असतं, परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी नाही कुठंच. न नदी नाल्याला पाणी, न विहिरीत पाणी, न नदीमध्ये पाणी, न नाल्याला पाणी, न कुठंच पाणी. मग ते हरिण विचार करते, आता तहान तर लागली, पाणी तर पिलं पाहिजे. मग इकडं तिकडं बघतं, कुठंच पाणी नाही. तेवढ्यामध्ये तापलेली जमीन, उन्हाची प्रखरता, आणि त्या हरणाला त्या झळया दिसतात उन्हाच्या. काय त्याला कोणतं पाणी म्हणतात? मृगजळाचं पाणी. फक्त मृगजळाचं पाणी दिसतं, पण असत नाही. मग त्या हरणाला वाटतं, अरे इथं तर पाणी आहेत. मग ते हरिण जसं पाण्यामाग पळतं. कोणत्या पाण्यामाग? मृगजळाच्या. मग जसं हरिण पळतं ना, तसं पाणी पुढं. जसं हरिण पळतं तसं पाणी. हरिण पळतच राहतं. पळता 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 त्या हरणाला खरे पाठ लागतात पाण्याचे. हरिण काय करतं? खऱ्या पाण्यावरून उडी मारतं. कोणाच्या मागे धावतं? हे कोणाचं सांगतो मी? तुम्ही अजून हरण मागायचे का? आपलं तेच आहे. विठ्ठल विठ्ठल खोटा असलेला संसार करतो करतो करतो, मग खरा पाठ लागला का सप्त्याचा, याच्यावरून उडी मारतो. गावामध्ये मंदिराचं काम आलं, खऱ्यावरून उडी मारतं. कोणाच्या मागे पळतं? हे आपलं तेच आहे. जे नाहीच या जगतामध्ये सुख नावाचं तत्व उपलब्धच नाही. महाराज म्हणतात, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार कुठंच नाही. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं झालं. इकडे नाही, तिकडे नाही, पुढे नाही, मागे नाही. त्याच पंचदशीच्या पाठ चालू असताना दृष्टांत ऐकला. एका माणसाच्या मागे वाघ लागला. आडनावाचा नाही बरं का, 4 पायाचा वाघ लागला. आणि मग वाघ लागल्यानंतर माणूस काय करेल? समजा आपल्या मागे वाघ लागले, आपण काय करेल? विना घेऊन हरिपाठ. काय करू आपण? पळून जाऊ.
आणि मग वाघ लागल्यानंतर तो माणूस पळू लागला. पळता 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 तो एका विहिरीमध्ये पडला. आता उन्हाळ्याचे दिवस, विहिरीला पाणी नव्हतं. त्या विहिरीमध्ये पडला, पण त्याचं दैव चांगलं होतं. त्या विहिरीच्या तीरावर एक वडाचं झाड होतं, त्याच्या पारंब्या खाली लोंबकळत होत्या. पडता पडता त्यांनी काय पकडल्या? पारंब्या पकडल्या. त्या वडाच्या खाली पडण्यापासून वाचला. त्याने विचार केला, खाली पडलो असतो आपला मृत्यू झाला असता, बुडून मेलो असतो. पाणी नसतं तर खडकावर पडून मेलो असतो. पण विहीर किती खोल आहे म्हणून खाली डोकावलं. पाण्याचा थेंब नाही, पण 3.5 वेटोळे घालून असं त्याच्याकडे पाहत होता. याने विचार केला, बरं झाले खाली पडलो नाही. खाली पडलो असतो तर सर्पदंशाने मृत्यू झाला असता. म्हणून पुन्हा त्याने त्या पारंब्या घट्ट पकडल्या. आता हळूहळू वरती चढावं म्हणून वरती पाहिलं, वाघ गेला का आहे. तो 2 पंजावर याची वाट पाहत होता, असं मध्ये रोखत होता. याने विचार केला, आता खाली उतरता येत नाही, खाली उतरावं तर खाली नागोबा, आणि वरती चढावं तर वरती वाघोबा. त्याचं दैवच असं होतं, त्याने ज्या पारंब्या पकडल्या होत्या ना त्याला मोळ होतं. ते साधं नव्हतं. कोणतं मोळ होतं? तुमच्या गावातली येर होती काय? विठ्ठल विठ्ठल आणि त्याच्याकडून ती पारंबी हल्ल्यामुळं, फांदी हल्ल्यामुळं उठलं ते मोळ, आग्या मोळ. आणि मग मोळ उठल्यानंतर त्या मधमाशा, एकीनं पखवात घेतलं, एकीनं विना घेतला, एकीने टाळ हरिपाठ चालू केला असेल का? मधमाशा अहो खवळल्या त्या मधमाशांना, तडा तडा चावू लागल्या त्या माणसाला. बरं त्या विचारत नव्हत्या इथं चौका तिथं चौका, जिथं दिसल तिथं त्या चावू लागल्या. सांगा आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्या जीवाला किती दुःख. खाली उतरलं तरी दुःख, वरती चढलं तरी दुःख, आणि मध्ये पारंब्या पकडल्या तरी. याच्या पलीकडं जगतामध्ये दुःखच नाही. एवढं दुःख आहेत, एवढं दुःख आहेत. अशा दुःखामध्ये त्या मोहळाच्या पोळीमधून एक मधाचा थेंब निसटला. त्याच्या तो ओटावर पडला. त्याने तो चाटला. कसा लागला? गोड. म्हणतो कसा? मध किती गोड आहे. गाढवा, खाली दुःख आहेत, वर दुःख आहेत, मध्ये दुःख आहेत, तरी म्हणतो काय? मध किती. खाली दुःख आहेत, वर दुःख आहेत, पुढं दुःख आहेत, मागं दुःख आहेत, तरी नातू झाल्यावर म्हणतो काय? तुम्ही अजून विहिरीतच आहे का? विठ्ठल विठ्ठल हो, आपण सुद्धा संसार रूपी विहिरीमध्येच आहेत. खाली दुःख आहेत, वर दुःख आहेत, इकडं दुःख आहेत, तिकडं दुःख आहेत. नातू झाला का मधाचा थेंब, गाडी घेतली का मधाचा थेंब, लग्न झालं का मधाचा थेंब. गाढवा, अरे हे सगळं दुःखच दुःख आहेत. फक्त एका थेंबा करता तू एवढं आयुष्य बर्बाद करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्या थेंबाच्या नादी लागून आयुष्य घालवतो, पण ते मिळत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. जनायक मुक्ती यत्न नाही केला, शनायक मुक्ती यज्ञ नाही गेला. हिंदता दिशाशी न पावला, हिंदता दिशाशी न पावला. हे माया वेष्टीला जीवा माझा, माझे सहित नदी गाणी, माझे सहित नदी गोनी. माझे सहित नदी गोनी, माझे सहित नदी गोनी. म्हणून जे नाही त्याच्या मागे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करणं आणि ती चिंता घालवण्याचं काम आमचे संत करतात. अवघी चिंता वारली. चिंता जाणं वेगळं आणि वारणं वेगळं बरं का. जर तुम्हाला फोन आला तुमची सासू गेली,
मग ती गावाला गेली का पंढरपूरला गेली, ती गेलेली पुन्हा येते, पण वारली जर म्हटलं तर ती पुन्हा येणार नाही. वारलेलं पुन्हा येत नाही, गेलेलं पुन्हा येतं. तसं संतांचं दर्शन झाल्यानंतर चिंता कायमची जाते, पुन्हा येत नाही. म्हणून संत दर्शनी हा लाभ. उजळले भाग्य. आता अवघे भाग्य उजळणं म्हणजे काय? पहिल्यांदा भाग्य म्हणजे काय? भाग्य म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर अनेक ग्रंथामध्ये माझ्या वाचनामध्ये असं आलं की आपल्या प्रारब्धामध्ये जो पुण्याचा संचय राहतो ना, पुण्याचा, ते एकदम एका वेळेला उफळून येतं. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. बरं, हे जर नाही केलं, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. आपल्या जीवनामध्ये आपलं एकंदरीत पुण्य कर्म एक वेळेला उदयाला येणं, याला भाग्य उजळणं म्हणतात. विठ्ठल तसं ते कोणाला चुकतही नाही. प्रारब्ध चुकवता आलं कोणाला? कर्मवियोगे दशरथे मेला. अनेकांचं प्रारब्ध दशरथ राजाला चुकवता नाही आलं, प्रभू रामचंद्राला चुकवता नाही आलं, देवांना नाही, देवाच्या बापाला सुद्धा नाही. त्या भागवतामध्ये त्या गरुडाला कळलं आपल्या आईचं मरण एका तासावर आलंय. गरुडाने विचार केला, भगवान विष्णू माझ्या पाठीवर बसून त्रैलोक्याचं भ्रमण करतो आणि माझ्या आईला यमाच्या ताब्यात देऊ शकत नाही. उचललं आईला खांद्यावर, अशा ठिकाणी नेऊन ठेवणार का जिथं यमदूत येणार नाही. हिमालयाचं उंच शिखर बघितलं, गुफा बघितली, इथं यमदूत येऊ शकत नाही. म्हणून आईने काय केलं, खांद्यावर उचललं आणि त्या गुफेमध्ये पोचणार. यमदूत त्याच्या अगोदर हजर. गरुड तिथं पोचणार, पहिले गरुडाचे पाय पकडले. गरुड म्हटलं, अरे तुम्ही येऊ नये म्हणून तर इथं आईला आणलं, माझे काय पाय पकडता तुम्ही? मग त्या यमदूताने सांगितलं, गरुड महाराज, तुझ्या आईचा जन्म झाला, ज्या दिवशी झाला त्या दिवशी तिचा मृत्यू निश्चित होता. का तिचा मृत्यू राजमहालामध्ये नाही, तिचा मृत्यू नगरामध्ये नाही, तिचा मृत्यू दवाखान्यामध्ये नाही, तिचा मृत्यू वाटामध्ये नाही, तिचा मृत्यू घाटामध्ये नाही. तिचा मृत्यू जर कुठं असेल तर कुठं? ती जन्माला आल्यापासून आम्ही चिंता करत होतो, ही म्हातारी इथं मरायला कशी. हे कुणी केलं? तुमच्यामुळं शक्य झालं. ज्याचं प्रारब्ध जिथं, मरण सुद्धा त्याचं तिथं. विठ्ठल विठ्ठल. आत्ता 2-3 दिवसापूर्वी त्या अहिल्यानगरला कथेमध्ये एक दृष्टांत सांगितला. तेवढा दृष्टांत जाता जाता कीर्तनातला एवढाच नाही. इथं आम्ही सांगत असतो, कीर्तनातून काहीतरी घेऊन जात जा, बाकीचं काही नाही ती. पण मला महिन्याला 2 चपला लागायला लागल्या. आता काहीतरी घेऊन जा. महाराजांच्या चपला घेऊन जातात, काय सांगावं आता. मग या कीर्तनातून फक्त एवढं एक वाक्य घेऊन जा का, ज्या दिवशी आपला जन्म होतो ना, त्या दिवशी आपला मृत्यू सुद्धा निश्चित केलेला असतो. आपण दवाखान्यामध्ये जातो, कोणाकडं? डॉक्टरकडं. डॉक्टर तपासतात आणि आपल्याला औषधाची चिठ्ठी लिहून देतात. ती चिठ्ठी घेतो आपण, कुठं जातो? चपलाच्या दुकानात, मेडिकलमध्ये. आणि मग मेडिकलमध्ये गेल्यानंतर मेडिकलवाला औषध ते अक्षर वाचतो. ते फक्त अक्षर कोणाला कळतात? डॉक्टरला आणि मेडिकलवाल्याला. मधल्या लोकांनी गडबड करायची. पहिलं अक्षर यम असेल तर शेवटचं डायरेक्ट वाय राहतं, मध्ये डायरेक्ट असं राहतं. ते आपल्याला कळतच नाही. आणि मग ज्या वेळेला तो मेडिकलवाला त्या चिठ्ठीवरती अक्षर वाचतो आणि बरोबर ती औषधं काढून देतो. आता हुशार माणसं जर असले ना, बॉटल घेतल्या औषधाची, त्याच्यावर एक बारकाईने पाहतात. काय पाहतात? काय तारखा पाहतात. 2 तारखा असतात. पहिली कोणती तारीख? पॅकिंगची, आणि दुसरी एक्सपायरी डेट. 2 तारखा. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, त्या बाटलीवरती जे लेबल राहतं ना तारखेचं, हे
छापल्या जातं ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये, या 2 तारखा किती दिवसाच्या अंतरावर छापल्या जातात? एकाच वेळेला, एकाच प्रेसमध्ये, एकाच क्षणाला, एकाच मिनिटाला, एकाच सेकंदाला या 2 तारखा छापल्या जातात, जन्माची आणि मृत्यूची. तसं आपण ज्या दिवशी जन्माला येतो त्याच दिवशी आपला मृत्यू निश्चित झालेला असतो. फक्त अपवाद लागतो आपल्याला आजारी पडण्याचा, अपघात होण्याचा, हार्ट अटॅक येण्याचा, नाही तर जन्म मृत्यू पहिलेच निश्चित आहे. ते याला म्हणता प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल. आणि या प्रारब्धाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला जीवात्मा ज्यावेळेला जीवन जगतो, मग सुख असेल, पुण्य उदयाला आलं तर सुख मिळतं, सुखाची प्राप्ती होते. आणि पाप आल्यानंतर दुःखाची प्राप्ती होते. पण ज्या वेळेला सर्व पुण्य ज्या वेळेला एकत्रित येतं ना, त्यावेळेला ते उदयाला आल्यानंतर भाग्य उजळणं म्हणतो आपण. काय म्हणतो? भाग्य उजळणं. मग तुकाराम महाराज म्हणतात, उजळली भाग्य आता, अवघी चिंता. आता इथं प्रश्न तयार होतो, संतांच्या दर्शनामुळे भाग्य उजळलं का भाग्य उजळल्यामुळे संतांचं दर्शन झालं? विठ्ठल विठ्ठल. सूर्यास्त झाल्यामुळे सूर्य उदय दुसऱ्या दिवशी होतो का सूर्य उदय झाल्यामुळे सूर्यास्त होतो? तर हे नाही कळलं. रात्रीचं कीर्तनाचा अभंग सांगतो तुम्हाला. रात्री मी त्या धुळे जिल्ह्यामध्ये अभंग घेतला. तरुवर बीजापोटी, बीज तरुवरा शेवटी, तैसे तुम्हा झाले एक एक समावले. हा अद्वैत प्रकरणातला अभंग रात्रीचा कीर्तनाचा माझा बरं का. मग त्याच्यामध्ये मी प्रश्न उपस्थित केला, तरुवर बीजापोटी म्हणजे, तरुवर म्हणजे झाड. कोणाच्या उदरी जन्माला येतं? बीजापासून. बरं, बीजापासून झाड होतं का झाडापासून बीज होतं? नाही कळलं तुम्हाला? बरं, हे नसेल कळलं. कोंबडी आधी का अंड आधी? आता येतं कळलं ना? ते नाही कळत का? आपलं आपलं झाडच बरं आहे. कुठे आपण माळकरी माणसं तिकडे जात आहे. झाड आधी का बीज आधी? बीज आधी. बीज आधी. आणि बीज कशापासून तयार झालं? झाडापासून. मग झाड आधी का बीज आधी? तसंच आहेत ही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भाग्य उदयाला आल्यामुळं संतांचं दर्शन झालं का संतांचं दर्शन झाल्यामुळं भाग्य उजळलं? विठ्ठल विठ्ठल. हो, काही समजा, पण संत दर्शनाचा फायदा मात्र आमच्या जीवनामध्ये झाला. जो लाभ आम्हाला भेटत नव्हता, जो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त नव्हता, त्याची प्राप्ती झाली. म्हटले प्राप्ती झाल्यानंतर त्याचं केलंय काय? मिळणं वेगळं आणि ठेवणं कुठं? मग तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची प्राप्ती झाली ना त्याला आम्ही कुठं ठेवलं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संपुष्ट है हृदय पोटी, दर्शनी हा लाभ
तसा अभंग सोपा नाही बरं का, लय अडचणीचा. पहिल्या चरणात शंका, दुसऱ्या चरणात शंका आणि तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा शंका. तुकाराम महाराज म्हणतात काय, संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी साठवू. हृदयामध्ये तुम्ही देव साठवला, मग हृदयात देव नव्हता का पहिला? सांगा मला. माऊली तर लिहितात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासे कामो विषयावरी. मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्व घाटी रामा देहा देई एक, सर्व घाटी रामा देहा देई एक, सर्व घाटी रामा देहा देई एक, सर्व घाटी रामा देहा देई एक. सूर्य प्रकाशक रश्मी हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. माऊली म्हणतात सर्वागटी राम देहादिही एक. सूर्य सर्वांच्या हृदयदेशी भगवान परमात्मा स्थित असतो. शास्त्रामध्ये एक श्लोक आहेत, एको देव सर्वभूतेषु गुणः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा, साक्षी चेता केवल निर्गुणश्च. सर्वांच्या हृदयामध्ये जर देव पहिलाच असेल, मग तुम्ही साठवलाय कोणता? वस्तू पहिली नसावी आणि मग साठवावी. तुडुंब भरून माठ भरून ठेवलाय पाण्याने, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी वाचायला लागले तर भरल का तो? पहिलाच भरलेला कस काय भरल? तसं हृदयामध्ये जर पहिलाच देव आहे तर तुम्ही आणलाय कुठून? तुकाराम महाराज म्हणतात, पहिला हृदयामध्ये होता पण तो आम्हाला माहीत नव्हता, तो आम्हाला ठाऊक नव्हता, आमच्या जवळच होता पण आम्ही त्याला विसरलो होतो. आमच्या अज्ञानामुळे तो आम्हाला प्राप्त नव्हता. म्हणून ज्या संतांनी आम्हाला प्राप्त करून दिला त्या प्राप्ताचीच प्राप्ती अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितली. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जो आमच्या जवळ होता पण अज्ञानामुळे आमच्या पासून लांब गेलेला भासत होता. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण दिलं बरं का. अमाप श्रीमंती धनाढ्य कुटुंब होतं पण जुगारापायी सगळं वाटोळं केलं. एवढं वाटोळं केलं, सगळे मरून गेले. एकुलता एक वारीस गावामध्ये भीक मागायचा. एकेकालची पाटीलकी होती गावामध्ये, भीक मागायचं ना आपल्या पडक्या घराच्या त्या गोठ्यामध्ये येऊन भीक मागितलेलं खायचं. माऊली लिहितात, जिथं बसून तो भीक मागून खायचा ना त्याच्या खाली धन होतं. धन काय होतं? त्याच्या वाडवडिलांनी पुरलेलं धन होतं. वाडवडिलांनी पुरलेलं धन आणि त्याच्यावरच बसून काय खात होता तो? गावामधली भीक मागून आणलेलं अन्न त्याच्यावर बसून खात होता. त्याच्याजवळ धन नव्हतं का? होतं. त्याच्याजवळ ठेवा होता पण त्याला माहीत नव्हता. मग एका जणाने सांगितलं, बाबा तुला भीक मागायची गरज नाही, तुझ्या खालीच धन आहेत. तसं भगवान परमात्मा तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तो ठेवा, तो तुझ्या जवळच आहे, तुला इतरत्र शोधण्याची गरज नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हण होता ठेवा, तुका म्हण होता ठेवा, तुका म्हण होता ठेवा, तुका म्हण होता ठेवा, तुका म्हण होता ठेवा,
दरुष निहालाभ संत दरुष निहालाभ संत दरुष निहालाभ संत दरुष निहालाभ हो संत दर्शन निहालाभ संत दर्शन निहालाभ संत दरुष निहालाभ संत दरुष निहालाभ संत दरुष निहालाभ संत दरुष निहालाभ पद्मनाभ जोडीला 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 जोडीला
पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. कोणत्या भावा? या भावा म्हणजे कोणत्या? संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, चिंता वारली, भाग्य उजळलं, पद्मनाभ जोडला. आणि जो ठेवा आम्हाला प्राप्त झाला तो हृदयात साठवला. जो ठेवा अप्राप्त होता तो प्राप्त झाला. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ संतांच्या दर्शनामुळे. संतांच्या दर्शनाचा एक लाभ फक्त 3 मिनिटाच्या दृष्टांताने सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 भागवतामधला प्रसंग आहे. एकदा नारदाने भगवान विष्णूला विचारलं, देवा संतांचा महिमा काय असतो? कुणी विचारलं? नारदाने. कोणाला विचारलं? देवाला. नारद कोण? संत. आणि कोणाला विचारतात? देवाला. कोणाचा महिमा? संतांचा महिमा. भगवान विष्णू म्हटले, नारदा अरे तूच संत आहे, तुला काय संतांचा महिमा सांगू? पण आता तू विचारलास ना, ऐक. जा मृत्यू लोकामध्ये अमुक अमुक नदी आहेत, नदीच्या तीरावर एक झाड आहेत, त्या झाडावर एक सरडा बसलेला आहे. सरडा कळतो ना, जो रंग बदलतो माणसासारखा, नाही सरडे तरी कमी रंग बदलीत आहे, माणसं लई रंग बदलीत आहे. म्हटले, मग देवा
त्या सरड्याजवळ जाऊन काय विचारायचं? म्हटले सरड्याला विचार, संत दर्शनाचा महिमा काय असतो, संत दर्शनाचा लाभ काय असतो. मग नारद महर्षी वैकुंठातून खाली आले मृत्यू लोकात. ती नदी शोधली, त्या नदीच्या तीरावर ती पिंपळाचं झाड शोधलं आणि त्या पिंपळाच्या झाडावर बसलेल्या सरड्याला संत महिमा विचारला. बोला सरडे महाराज, संत महिमा सांगा, संत महिमा सांगा म्हटलं का सरड्याने डोळे पांढरे केले आणि मृत्युमुखी पाडले. नारद म्हटले काय भलाय माझ्यावर, भगवान परमात्म्याने महिमा विचारायला पाठवलं आणि विचारलं मेलं. ते गेले वैकुंठामध्ये. नारद महर्षी पुन्हा भगवान विष्णूने म्हटले देवा त्याला महिमा विचारलं तर ते विचारलं मेलं. म्हटले आता एक काम कर, त्या झाडावर एक पोपट बसलेला आहे, जा आणि त्या पोपटाला विचार संत महिमा. नारद मुनी पुन्हा मृत्यू लोकामध्ये आले, त्या झाडाजवळ आले, त्या पोपटाला विचारलं पोपट महाराज बोला संत महिमा म्हणजे काय, संत महिमा काय असतो असं विचारलं. पोपटाने सुद्धा डोळे पांढरे केले, म्हणजे मृत्यू त्याचा सुद्धा झाला. नारद मुनी म्हटले दोनदा असंच झालं. वैकुंठात गेले, भगवान विष्णूला म्हटले देवा तुम्हाला संत महिमा नसल सांगायचं तर सांगून टाका, का मला सांगायचा नाही, पण हे असे येरझारे घालायला लावू नका. आणि माझ्यामुळं 2 पशु मेलेत, पक्षी मेले. म्हटले आता शेवटचं बरं का, आता नारदा आता शेवटची खेप. आता तू काय कर, त्याच नदीने खाली गेला का एक सुंदर नगर लागल तुला. आणि त्या नगरीचा राजा 12 वर्षानंतर त्याला राजकुमार झाला. किती वर्षानंतर? 12 वर्षानंतर कालच जन्माला आला. म्हटले मग काय करायचं, तुझा त्या नगरीमध्ये आणि त्या राजकुमाराला जाऊन विचार संत महिमा काय असतो. नारद भगवान विष्णूकडे पाहत राहिले. देवा त्या सरड्याला नातेवाईक नव्हते, त्या पोपटाला नातेवाईक नव्हते, मी विचारले होते मेल्यावर मला विचारायला. समजा त्या राजकुमाराला मी संत महिमा विचारला आणि त्याने जर का डोळे पांढरे केले, माझे सुद्धा डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळं मला संत महिमाही नको आणि तो राजकुमारही. म्हटले नारदा माझ्यावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. म्हटले देवा मला संत महिमाच ऐकायचा नाही. नाही नारदा माझ्यावर विश्वास ठेव आणि खुशाल जा त्या राजकुमाराला संत महिमा विचारायला. नारद मुनी म्हटले देवा मी संत महिमा विचारायला जाईल, पण मग तुम्हाला सुद्धा भोकरला बाजारला. कोणता बाजार? भोकर. कोणता बाजार आणायला? कारण मी गेल्यावर काही तसा परत येणार नाही. मग मी आल्यावर पुन्हा बाजार करायला जाण्यापेक्षा तुम्ही मी संगत जातो, तुम्ही बाजारला जा आणि मी इकडे जातो. म्हटले नारदा अरे कमीत कमी माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी कोण आहेत? देव आहेत. देवाचं ठरलेलं आहे तुम्ही माझी ठाई, जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी. काल्याच्या कीर्तनामध्ये पेंद्याने आस बोट धरले होती. कशातून पाहिलं होतं? फटीतून. आणि मग त्याची फजिती तशीच झाली. देवाचं ठरलेलं आहे तुम्ही जसं वागाल. सत्यनारायणाच्या सुपाऱ्या जशा, सत्यनारायण सुद्धा तुम्हाला. सत्यनारायणाच्या सुपाऱ्या कोणत्या आणता तुम्ही? खायच्या आणता? खायच्या नाही चालते का सत्यनारायणाला? मग देवाला येड्यात काढते का नाही तुम्ही? खरंच सांगा. आणि देव येड्यात निघायजोगा असतो. देवाला हेही कळत नाही का या सुपाऱ्या अनेक वेळेला वापरल्या, म्हणजे देवात वेड्यात काढायला आपणच. नारदा तू माझ्यावर विश्वास ठेवून जा मृत्यू लोकामध्ये. नारद महर्षी त्या राजकुमाराजवळ आले. त्या राजकुमाराला विचारलं राजकुमारा अरे संत महिमा काय असतो? राजकुमार एक दिवसाचं पोरग बोलायला लागलं. म्हटले महाराज काय सांगायचं संत महिमा. मागच्या पहिल्या जन्मामध्ये मी सरडा होतो आणि तुमचं दर्शन झालं, जन्म संपला. पुढचा जन्म चांगला मिळाला पोपटाचा. त्याही जन्मामध्ये तुमचं दर्शन झालं
आणि काय संतांचा महिमा सांगावा. सुचोदेश प्रतिष्ठाप्य स्थिर मानस महात्मन. चांगल्या कुळामध्ये योग भ्रष्ट चांगल्या कुळामध्ये जन्म झाला माझा राजघराण्यामध्ये. याच्यापेक्षा संत महिमा काय सांगायचा. म्हणजे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये संत असावे, संतांचं दर्शन असावं, संतांचा अनुग्रह असावा. आणि संत जीवन ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. म्हणून सद्गुरू वाचून संसारी तारक. माऊली तर उपजताची ज्ञानी होते, पण ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरेलो गुरुकृपे. म्हणून गुरुकृपेशिवाय तरुण उपाय नाही, संतांशिवाय तरुण उपाय नाही. असे संत तत्व आपल्या जीवनामध्ये असावे. अशा संतांचं एकदा आपण सर्वांनी भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव